लय टाइम झालाय हो. किती वेळ झालाय बघा बरं. 2-3 घरची तुला भांडे बी धरलेत आज नवीन. उठा बरं लवकर, आवरायचंय मला. उठतो ग. मग काय झालं, उठा व. पण आज जरा थकवा आल्यासारखं जाणवलं. कशानं? उठण्याला उठायला शरीर साथ देण्यात झाले. अहो चला, चहा बी कोण देते, लवकर चला बरं. उठा लवकर. अहो उठा बरं, आंघोळ बिंघोळ करून घ्या पटकन. मला लय काम आहेत बघा आज. किती कष्ट घेतेस ग माझ्यासाठी, आपल्या संसारासाठी. 2 वर्ष झाल्यात ना व. या आधी तुमची तब्येत चांगली होती तर तुम्ही मला जरा बी कष्ट लागू दिले नाहीत बघा. बरोबर आहे ग. मी असं अपंग तुम्हाला आलं नसतं, तुला लोकांच्या घरची धुणभांडी करायची काय गरज असते सांग. जाऊ द्या, हे सगळं आपल्या नशिबात नव्हतं बघा. नियतीनं आपल्यावर घाला घातला म्हणायचं, सोडून द्यायचं बघा. खूप मोठं स्वप्न बघितलं होतं आपल्या सुखी संसाराचं, पण आपल्या पात्रात दुःख झालं. अहो असू द्या, जुन्या आठवणीच्या जखमावरचं टोकं काढलं तर जखम वाढतीच बघा. काय बी बोलण्यात अर्थ नाही बघा. जाऊ द्या, असू द्या, बोलायला भरपूर आहे. जाऊ द्या, तुम्ही उठा चला. अहो काय लावलंय सारखं तुम्हाला, लहान लेकरासारखं सांगायचं. उठा की लवकर म्हणते तर तुम्हाला. राहू दे नका जाऊ आज काम. तब्येतलेच माझी बिघडल्यासारखं वाटायला लागलं. अहो असं कसं बोलायला लागला? कामाला न जाऊन कसं जमायचं? आता ह्या कोरोनाच्या काळामुळं, असल्या कोरोनाच्या काळात आता तर कुठं सुधारत चाललंय असतं झालेलं जीवन. तुम्ही म्हणता कामाला नका जाऊ, कसं चाललं असं? असू दे, तुझं तिकडे ते काय बी असू दे ग, मला सोडून जाऊ नको. लय भीती वाटायला लागली आहे बघ. अहो तुम्हाला तर लय ताप आलाय हो. आपल्याला दवाखान्यात जावं लागलो, पण दवाखान्यात जायला पैसे बी नाहीत की आपल्याकडे. काय करावं? असू दे, तुम्हाला आदर दे, होईल ताप बरा. अहो तुम्हाला तर लय ताप आलाय. अहो थांबा, मी सुगंधा ताईंकडनं जाऊन पैसे घेऊन येते, मग आपण जाऊ दवाखान्यात. राहू दे ग, नको इतकी माझ्यासाठी तू धावपळ कर. अहो थांबा तुम्ही, मी लगेच जाऊन येते. थांबा, येते मी जाऊन. कुसुम, ए कुसुम, नको ग धावपळ करू इतकी माझ्यासाठी. सुगंधाताई, ओ सुगंधाताई, सुगंधाताई, ओ सुगंधाताई, सुगंधाताई, सुगंधाताई. मीच आहे व. आज लवकर आलीस, कुठं बाहेर जाणारच का? अहो कुठं बाहेर बी नाही जायचं, मी आज कामाला बी येऊ शकत नाही बघा. काय झालं ग? काय येणार नाहीस का आम्हाला? इथे आतमध्ये. अहो नग, मी तर ठीक आहे. जाऊ द्या. काय झालं इतकं? अहो मला पैशाची गरज होती जरा. काय झालं ते तर सांग. अहो मालकीन बाई, माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाही. अहो त्यांना लय ताप आलाय बघा. त्यांना दवाखान्यात न्यायची लय गरज आहे. अहो मला तुमच्याकडनं 500 रुपये पाहिजे होते. अहो अगं तुला माहित आहे माझा पगार महिन्यावर आहे, आता नाहीत ग माझ्याकडे पैसे. अहो माहितीये व, सध्याची परिस्थिती बी लय वाईट आहे बघा. करा तरी थोडं तरी काहीतरी. होय ग, बरोबर आहे तुझं बी. अहो बरं जाऊ द्या, 500 रुपये जाऊ द्या, 200 रुपयाची तरी मदत करा. माझ्या नवऱ्याला इलाजाची लय गरज आहे व. तुला माहित आहे मी पैशाला कधीच नाही म्हणत नाही, पण आता खरंच नाहीत ग माझ्याकडे पैसे. जाऊ द्या, तुम्ही माझ्या कामाचे पैसे देताल म्हणून मी तुमच्याकडे आशेनं आलते. अहो पण तुम्ही शेवटी माझ्या पदरात करा शकता. जाऊ द्या, ये उद्या मी कामाला. मामाकडे काय मदत होती का बघ. अगं कुसुम, तू का रडतेस? काय झालं? मामा थोडी पैशाची मदत हवी होती. हो अहो ह्यांना बरं नाही, त्याला दवाखान्यात न्यायचं होतं, थोडं पैसे पाहिजे होतो. आत्ता काय झालं त्याला? तू राबतीस आणि तू आराम करतोय. त्यांच्यावर अशी वेळ आली नसती तर गेलेच असते किती कामाला. अहो मामा थोडा मतीचा हात भरला. बाबा माझ्या कामाचे पैसे आले ना, तुम्हाला लगेच देऊन टाकते बघा. तसं म्हणायचं नव्हतं मला.
पण काल रात्री बंड्याचा वाढदिवस झाला आणि सगळे पैसे खर्च झाले. आता खिशात एक नवा पैसाही नाही. मामा अहो खरा थोडीशी मदत बघा काय होतंय का अहो. अगं वेळा बाय, खरंच माझ्याकडे पैसा नाही, नाही तर मी तुला नाही म्हणलं नसतं. ठीक आहे मामा येते मी. राहू दे. डॉक्टर साहेब गेली ते आता या विचारातून बाहेर आज पाहू नका. अगदी बरोबर आहे तुझं. ज्याची त्याची पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन वेगळा असतो साजिद भाऊ. तू जसं समजतो तसं काही नाही. मला माहित आहे साहेब तुमचा स्वभाव. अरे त्यात कुसुमताईकडे माझे दवाखान्याचे पैसे राहिलेत म्हणून पाहत होतो. दिल ते तुमचे पैसे. खूप मेहनती आहे ते. तिच्या नवऱ्याला अपंगत्व आल्यामुळे परेशान आहे. आज तिच्याकडे पाहिल्यावर असे दिसून येत आहे की ती जास्तच परेशान आहे. होय डॉक्टर खरंच. हे तिच्या चेहऱ्यावरील दुःखातून जाणीव होऊ लागली आहे. अरे तू म्हणतो ते बरोबर आहे, पण याच्या मागचं कारण समजल्याशिवाय मला माझं मन गप्प बसू देणार नाही. डॉक्टर साहेब येतो मी. ठीक आहे, मीही जातो. नेमकं काय विषय ते पाहतो. मी सगळ्यांकडे हात पसरले, सगळ्यांकडे मदत मागली, कुणीच मदतीला आलं नाही. कुणीच सहकार्य केलं नाही. हवं तुमचा ताप त्रास तर वाढलाय, काय करू बाई. जाऊ दे. आपल्या नशिबात सहकार्य न मिळण्याचंच लिहिलंय. काळजी घे स्वतःची. असं आता नका बोलू. तुमच्याशिवाय कोण बी नाही मला हवं. चला तुम्ही वाचाल बरं. थांबा आपण काय करू, त्या माळावरच्या देवाकडे जाऊ. बघू तेव्हा तर जागा आहे का तिथं. चला. डॉक्टरकडे जावं तर कोणच्या तोंडाने द्यायचं. त्याचं पहिलं पैसे बी नाही दिले. आता तू म्हणतेस तर चल जाऊ त्या. बघू देव तरी जागा आहे का आपल्यासाठी. चला उठा हळूच. राब राब राबून पैसे लोक दिले, ते देव काय करणार आहे. अहो चला. अरे देवा, आमच्याकडे अशी कोणती चूक झाली ना म्हणून तू आमची परीक्षा घ्यायला लागलास. सकाळपासून म्हणून फिरते यार. कुणी बी मदत केली नाही. नात्यामध्ये पदर पसरला. कुणी बी मदत केली नाही. स्वतःचे कापड कष्ट केलेले पैसे मागितले तरी कुणी दिलं नाही. अहो पैसे काय करायला असं तू काय चूक केली आम्ही अशी. माणसात ती माणूस ती संपली र देवा. आता तोच पर्याय आहे शेवटचा. उघड की डोळा. अरे बघ माझ्याकडे एकदा, माझ्या नवऱ्याकडे बघ एकदा. शेवटचा स्टेप ताप आला. डॉक्टर साहेब तुम्ही. डॉक्टर साहेब अहो तुमचा आधीचा पैसा बी दिला नाही म्हणून आणलाय तुमच्याकडे. आणि यांची तब्येत अचानकच बिघडली बघा आज. असू द्या, मला माहीत आहे तुमची परिस्थिती. तुम्ही माझे पैसे बुडवणार नाही मला माहीत आहे. अहो पण उधारी लय होईल की. असू दे, ही वेळ बोलण्याची नाही. यांना ट्रीटमेंटची गरज आहे. यांना ट्रीटमेंट नाही दिली तर अनर्थ होईल. पैशाचं आपण पुन्हा पाहू. असू द्या, तुमची श्रद्धा आहे, पण तुम्ही दवाखान्यात यावे ही माझी इच्छा आहे. तुम्ही ठीक व्हाल हा माझा शब्द आहे. चालत पण पैसा दमादमाला मिळतील बरं का. हो चालेल, चला तुम्ही. चालत.
गाडी बोलवली. हळू उठा. साजिद भाई कुठे आहेस तू? गाडी घेऊन ये इकडे, पेशंट दवाखान्यात घेऊन जायचं. हळू बसा हळू. ठीक आहे, माझ्याजवळच्या गोळ्या घेतो. ठीक आहे ताई, सकाळ दुपार संध्याकाळी 3 टायमाची गोळ्या आहेत. तुमचे लय लय आभार बघा. तुमच्या मदतीमुळे आज माझ्या पतीचं प्राण वाचलं बघा. तुमचे लय लय आभार. सध्याच्या काळात माणुसकीची भिंत नासत चालली आणि ह्या काळात तुम्ही माणुसकीचं दर्शन दिलं डॉक्टर साहेब. खरं तुमचा मनापासून आभार आहे. इट्स ओके. साजिद तुम्हाला सोडलं. साजिद आके आम्ही घरी सोडून दे. गोळ्या बिळ्या घ्या. काय म्हणते ते? ठणठणीत आहे ना? बरं आहे आता. पगार उद्या होतोय बरं का. पैसे उद्या देते तुमचे. हा मी पैशासाठी आलो नाही. जाता जाता पेशंट कसा आहे याची विचारपूस करण्यासाठी आलो. का हो? असं काही येडं नाही बघायला लागलं. कधी मंदिराकडं तर कधी त्या डॉक्टरकडं. का हो? माझ्या मनाला प्रश्न पडलाय की मला वाचवणारा कोण, मंदिरातला देव की माणसातला.